मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त आणि त्याचबरोबर सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा तो क्षण आलेला आहे. म्हणजे आता इकडे अनिका, रागिनी, कामिनी ह्यांची चांगलीच मस्ती आणि माज इथे आता अन्नपूर्णा आणि कमळीने उतरवलेला असतो. कारण त्या तिघींना सुद्धा घरातली कामं करायला लावलेली असतात, मोलकरीण बनवलेलं असतं आणि ते सुद्धा शिक्षा म्हणूनच हे सगळं काही त्यांना करायला लावलेलं असतं. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. आणि सोबतच एक जबरदस्त अशी घटनासुद्धा इथे घडली. ती म्हणजेच की जो काही ऋषी आहे त्या ऋषीने कमळीला त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना आणि त्याचबरोबर कमळी नेमकी त्याला का आवडते आणि तिच्यावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी त्याने एक लव लेटर लिहूनच व्यक्त केलेलं असतं. पण जेव्हा आता कामिनी, रागिनी आणि अनिकाला ही शिक्षा मिळते तेव्हा मात्र त्यांचा जळफळाट होऊ लागलेला असतो. आणि हे सगळं काही आपल्याला याच्या एपिसोडमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय की कशा पद्धतीने इथे आता कामिनीचा जो काही डाव आहे तो इथे उधळून लावलेला असतो. तो म्हणजेच की ऋषी आणि इथे निंगी आणि कमळीच्या या चाणक्य नीतीमुळे. कारण इथे आता कमळीने डाव उधळून लावलेला असतो, तर ऋषीने मात्र त्याला 4 चांदच लावलेले असतात. हे सगळं आपल्याला आज इथे पाहायचंय. कारण आता इकडे कमळी ही कमळीसारखीच दिसणारी दुसरी मुलगी तिथे उभी केलेली असते आणि ती दुसरी मुलगी इथे बऱ्याच गोष्टी करत असते. पण आता हे डाव उलटून लावत असतानाच कामिनीने उलट आरोप केलेले असतात. पण तेव्हा ऋषी म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीचं माझ्याकडं फुटेज आहे, त्याचबरोबर आदित्य आहे. आणि ही सर्व गोष्ट जेव्हा जेव्हा समजते तेव्हा मात्र अन्नपूर्णा आता इकडे अनिकाचं थुबाड फोडत असते, तिला चांगली शिक्षा देत असते. त्यावेळेला आता इकडे आपण पाहतो की आता अनिकाला बऱ्याच वेळा अन्नपूर्णाने थोबाडलेलं असतं, पण तरीसुद्धा तिला ह्या सर्व गोष्टींचा काही फरक पडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे ह्या कामिनीमुळे होत आहेत, ही गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची असते. आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असते, जोपर्यंत कामिनी आणि त्याचबरोबर रागिणीचे संस्कार हिच्यावर आहेत तोपर्यंत हे सगळं असंच होणार आहे. ज्या दिवशी ह्या तिघी जणी वेगळ्या होतील तेव्हा सगळं काही व्यवस्थित होणार आहे. पण आता मात्र अनिका सावसूतपणाचा आणते आणि कमळीचे पाय धरून माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. पण तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते, अजिबात नाही, कमळी हिला अजिबात माफ करायचं नाहीये. कारण मला असं वाटत होतं की ही सुधरेल म्हणून. अगं कमळी, एवढंच नाही तर ह्यांनी खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. यांनी माझी थोरली नात मला भेटू नये आणि तिने माझ्यासमोर येऊ नये म्हणून गेली तब्बल 17 वर्ष ह्या लोकांनी असली कटकारस्थानं केलेली आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की कमळी म्हणत असते, नाही अनिका नाही, तू कोणाची कधीच होऊ शकत नाहीस. कारण ह्या सगळ्या गोष्टी तू फार चुकीच्या पद्धतीने करतेस. आणि त्यानंतर कमळीने सुद्धा आता इकडे अनिकाचं थोबाड फोडलेलं असतं. त्याचबरोबर आता मी तुला एवढी शिक्षा देणार नाही, जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती इकडे अन्नपूर्णा आजीच तुला शिक्षा देतील. कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, मोठी बहीण म्हणून मी तुला जवळ केलं होतं, पण तू अजिबात त्या लायकीची नाहीयेस, असं कमळी बोललेली असते. तर आता आपण पाहतो की इकडे अन्नपूर्णाने कमळीला जवळ केलेलं असतं. पण आता कामिनीला एक गोष्ट समजलेली असते, ती म्हणजेच की कमळी ही अन्नपूर्णाची थोरली नात नाहीये, ती वेगळीच कुणीतरी आहे आणि फक्त अन्नपूर्णाच्या जीव वाचवण्यासाठीच तिने तिला इथे आणलं आहे. ह्या गोष्टी कामिनीला माहिती असतात. तर आता जेव्हा ऋषी इकडे हे कमळीचं रूप पाहतो, त्याचबरोबर कमळी किती खरी आहे, किती सच्च्या मनाची आहे, ही गोष्ट ऋषीला तर समजलेलीच असते. आणि त्याच खऱ्या प्रेमाच्या तो आता प्रेमात पडलेला असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, मला हे सगळं कमळीला सांगायचंय, त्यामुळे तो एक लेटर लिहितो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कामिनी डिरेक्टलीच इथे कमळीशी भिडत असते. ती म्हणत असते, मला माहिती कमळी, तू खरी अन्नपूर्णाची थोरली नात नाहीयेस म्हणून. तेव्हा कमळी म्हणत असते, काय बी बोलू नका आणि उगाचच नाही त्या गोष्टी बोलू नका. तेव्हा कामिनी म्हणत असते, कारण तुला एक गोष्ट समजते का, आज तुला असं वाटत असेल की तू सगळा काही डाव जिंकलेली आहेस, पण तुला एक गोष्ट मी सांगते, तू हा सगळा काही डाव जिंकलेली नाहीस, तर आम्हीच डाव नेहमी जिंकत असणार आहोत. कारण राजांनी आम्हाला सगळं काही सांगितलंय. कारण त्याने असं सांगितलेलं आहे की तू खरीखुरी इथे राजांची नात नाहीयेस म्हणून. आणि राजांची नात कोण आहे हे आम्ही शोधून काढणार आहेत. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुला आम्ही सांगणार आहोत, आणि ती म्हणजेच की राजांनी गौरीचा पत्तासुद्धा आम्हाला दिलाय. आणि आता जेव्हा गौरीला आम्ही समोर उभं आणून करू ना, त्यावेळेस गौरीसुद्धा स्पष्टपणे सांगेल की तू तिची मुलगी नाहीयेस म्हणून. मग काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कामिनी बोलत असते. त्यावर आता इकडे कमळीसुद्धा तिला ओपन चॅलेंज करते. ती म्हणत असते, मी ह्या घरामध्ये का आले,
कशासाठी आले ह्या गोष्टी मी तुम्हाला नव्याने सांगायला नको आहेत, कारण ह्या घरामध्ये मी फक्त आणि फक्त इथे अन्नपूर्णा आजीसाठी आलेली आहे. जर अन्नपूर्णा आजीसाठी मला खोटं वागावं लागलं, खोटं बोलावं लागलं तरीसुद्धा चालेल. मला त्या सगळ्या गोष्टीचा काही एक फरक पडत नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही तेवढीच ध्यानात ठेवा, असं सुद्धा कमळी म्हणत असते. त्याचबरोबर आता इकडे कामिनी कमळीला ओपन चॅलेंज देते आणि म्हणत असते येणाऱ्या 10 दिवसामध्ये, फक्त आणि फक्त 10 दिवसात तुझा मी निकाल लावणार आहे. येणाऱ्या 10 दिवसामध्ये तुला नाही घराबाहेर हाकललं आणि अन्नपूर्णाची मोठी नात नाहीस, राजांची खरी मुलगी नाहीस, हे सर्व सत्य सर्वांसमोर आणलं तर नावाची कामिनी नाही मी, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे कामिनी बोलत असते. त्याच वेळेला आता कमळी सुद्धा इथे कामिनीचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि म्हणत असते ठीक आहे, तुम्हाला जर असंच करायचं असेल तर मला सुद्धा हे तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट आहे, कारण मी हे सगळं काही अन्नपूर्णा आजीच्या जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना कुठलीही हानी होऊ नये आणि त्यांच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नपूर्णाने त्या तिघींना सुद्धा बाहेर बोलावलेलं असतं आणि तिघींना सुद्धा बाहेर बोलावल्यानंतर त्यांना स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा जोपर्यंत आम्ही तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसायचं नाही, कुठल्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आणि घरातली सर्व कामे तुम्ही करायची आहेत, कारण घरातल्या सर्व नोकरवर्गांना आता इकडे अन्नपूर्णाने सुट्टी दिलेली असते. आणि त्याचबरोबर कमळी म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इथे अनिका तू अन्नपूर्णा आजींची आणि त्याचबरोबर आजोबांची आणि त्याचबरोबर राजन बाबांची इथे तू सेवा करायची आहेस, असं कमळीने सांगितलेलं असतं. आता हे सगळे कामं दिल्यानंतर कामिनी मात्र कमळीकडे जाते आणि म्हणत असते काय गये, आयत्या पिठ्यावर रेगुट्या ओढायला आलेली आहेस, माझी अनिका ह्या घराची खरी मालकीण आहे आणि तरीसुद्धा तू अशा गोष्टी इथे येऊन करतेस, आम्हाला घर कामाला जुंपलेला आहेस. तेव्हा कमळी म्हणत असते हीच तुमची लायकी आहे, हेच तुमचे दिवस आहेत, कारण आपण जसं पेरतो तसंच उगवतो. आत्तापर्यंत तुम्ही खूप काही गोष्टी केल्यात, पण आत्तापर्यंत तुमचं सगळं काही इथे फावत गेलं होतं, पण आता इथून पुढे असं होणार नाही. तुम्ही इथे खूप काही गोष्टी केल्यात, तुम्ही अनिकाला बिघडवलंय, त्याचबरोबर माझासुद्धा इथे जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे तुम्हाला ही जी काही शिक्षा दिली ना ती तेवढी कमीच आहे. खरं तर मी तर म्हणतो ना इकडे तुम्हाला अन्नपूर्णा आजीने ना सरळ सरळ घराच्या बाहेरच हकलायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच कामिनीला फार भयंकर राग येत असतो आणि राग आल्यानंतर त्या इकडे कमळीवर हात उचलणार. तेवढ्यातच कमळी त्यांचा हात पकडते आणि म्हणत असते नाही 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 कडू आजी, आता ही चूक करायची नाही, कारण आता गाठ ह्या कमळीशी आहे. जर तुम्ही अशी चूक कराल तर मग थेट तुमची घराबाहेरच हकलपट्टी होईल, ही गोष्ट मात्र तुम्ही नीट ध्यानात ठेवायची, असं कमळी बोलत असते. त्याच वेळेला कामिनी म्हणत असते मी तर तुला 10 दिवसाचं चॅलेंज दिलंच आहे, आजचा एक दिवस गेलाय, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, 10 दिवसामध्ये आता इकडे तुझं काउंटडाऊन सुरू होणार आहे. 10 दिवसामध्ये नाही तुला घराच्या बाहेर हाकललं तर नावाची मी कामिनी लावणार नाही, असं इकडे ती बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ऋषीने कमळीला कॉल केलेला असतो आणि त्याने तिला बाहेर भेटायला बोलवलेलं असतं आणि तेव्हा कमळी सुद्धा बाहेर भेटायला जाते. त्याच वेळेला आता इकडे तो मुद्दामच वेटरला बोलण्यासाठी जातो आणि तिच्यासमोर एक लेटर ठेवत असतो. जेव्हा कमळी ते लेटर पाहते आणि लेटरमधलं वाचते तेव्हा तिला धक्का बसतो. खरं तर ती फक्त आणि फक्त इथे शिक्षणासाठी आली आहे, त्याचबरोबर शिक्षण घेत असताना इथे अन्नपूर्णाचं कुटुंब तिच्या आता नशिबात आलं आणि त्यानंतर राजांनी घातलेली आट आणि त्याचबरोबर इथे अन्नपूर्णाचा वाचवण्यासाठी केलेली ती धडपड, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि त्यानंतर अभ्यास आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना तिला खूप जास्त वाईटसुद्धा वाटत असतं. त्याचबरोबर आपण आपल्या आईला फसवतो की काय ही सुद्धा गोष्ट तिला ध्यानात येत असते. आता ऋषीने हे लेटर लिहिलं असतं, पण त्यानंतर ती ते लेटर आहे त्याच ठिकाणी ठेवते आणि त्यानंतर ऋषी म्हणत असतो काय मग कमळी तू ते लेटर वाचलंस का? तेव्हा कमळी म्हणत असते हो ऋषी सर, मी ते लेटर वाचलंय, पण तुम्हाला सांगू का ऋषी सर, तुम्ही एक मुलगा म्हणून खूप चांगले आहात आणि त्याचबरोबर मी एका खेडेगावातून आलेले आहे, मी फक्त इथे शिक्षणासाठी आले, तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले, मदत केलेली आहे आणि तुम्हीच मला नेहमी सांगताना की कमळे तू फक्त आणि फक्त इथे तुझ्या अभ्यासावर फोकस कर, काही जरी झालं तरी तुझ्या शिक्षणावर तू फोकस कर, मग मी त्याच करतोय ऋषी सर. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का ऋषी सर, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावर ऋषी म्हणत असतो कमळी मी तुला लेटरमध्ये जे लिहिलंय त्याबद्दल तुझा रिप्लाय मागत होतो, हे सगळं बोलण्याची तुला गरज नाही आहे, कारण मला त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडीच माहिती आहेत. तेव्हा मात्र ऋषी पुन्हा ते लेटर तिच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो मला आत्ताच तू रिप्लाय द्यावं, ह्या सगळ्या गोष्टींची अजिबात घाई नाही, तुला जेव्हा रिप्लाय द्यायचा आहे तेव्हा तू देऊ शकतोस, असं म्हणून आता ऋषीने तिच्या हातामध्ये ते लेटर दिलेलं असतं. तेव्हा मात्र आता कमळीकडे ते लेटर घेण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता आपण पाहतो की कमळी म्हणत असते पण ऋषी सर तुम्ही मला फक्त ह्याच्यासाठीच बोलवलंय का? त्यानंतर तो म्हणत असतो हो ह्याच्यासाठीच बोलवलंय, आता तुला काय खायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते नाही काही
काही नाही. तेव्हा तो म्हणत असतो, नाही काही नाही कसं, कितीतरी दिवस झालं ना गावाकडचं सगळं काही तू मिस करत असशील, सिद्धटेकची ती सगळं काही आवडते पदार्थ मिस करत असशील ना, मग तेच आपण आज तुझ्या आवडीचं खाऊयात. असं म्हणून ऋषी आता तिच्या आवडीचं सगळ्या काही वस्तू मागवत असतो आणि त्याचबरोबर त्यांचा डिनर खूपच छान होत असतो. आता स्वीटमध्ये मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतात आणि त्यानंतर तो तिला आता घरी सोडत असतो. जाता जाता एक गोष्ट म्हणतो, कमळी काही जरी झालं तरीसुद्धा मी त्या लेटरची तुला रिप्लायमध्ये वाट बघत आहे, तुला जो काही रिप्लाय द्यायचा आहे तो तू देऊ शकतेस. अशा पद्धतीने आता ऋषीने त्याचं प्रेम मांडलेलं असतं. तर कामिनी, रागिनी आणि अनिकाची चांगलीच खरडपट्टी केलेली असते. तर पाहत राहा